ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी सोप्यातली सोपी रेसिपी करणार आहोत. आणि ही रेसिपी तुम्ही केल्यानंतर ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल. इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते. रोजच्या नाश्त्याला किंवा जेवणामध्ये तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्कीच करा. अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होते. या रेसिपीमध्ये ना खरं तर 2 पदार्थ आहेत. त्यामुळे दोन्ही पदार्थ खूप जास्त अप्रतिम आहेत. नक्कीच करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता त्यासाठी बघा दोन्ही वाट्या मी सेम घेतल्या आहेत. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल ना त्याच वाटीने इथे तुम्हाला पोहेसुद्धा घ्यायचे आहेत. बारीक रव्याचा वापर केला आहे. तुम्ही बारीक रव्याऐवजी जो जाड रवा असतो ना त्याचा वापर केला तरी चालेल. आता इथे रवा बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे. पोहेसुद्धा ना मी इथे 5 मिनिटासाठी भिजत ठेवले होते. आणि पोहे इथे मी जास्त पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आपण नेहमी पोहे भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे मी अर्धेच पोहे यामध्ये घातलेले आहेत. जर तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं असेल ते मोठं असेल ना तर तुम्ही सगळं साहित्य एकदम घातलं ना तरी चालेल. आता यामध्ये ना 2 चमचे इतपत ताजं दही घातलं आहे. दही शक्यतो कमी आंबट असेल याची खात्री करून घ्या. कारण की खूप जास्त आंबट दही वापरलं ना तर मग पदार्थ खूप छान होणार नाही आणि थोडासा आंबट वगैरे लागू शकतो. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून अगदी बारीक असंही वाटून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना तितकं बारीक हे वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता पाणी टाकून अगदी बारीक असे मी हे वाटून घेतलेलं आहे. आता जे वाटण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता मी खूप जास्त सुद्धा पाणी घातलं नव्हतं. अगदी जितकं लागेल ना तितकंच पाणी तुम्हाला सुद्धा घालायचं आहे. जर तुम्ही याच वेळेस खूप जास्त पाणी घातलं ना तर बॅटर पातळ होऊ शकतं. जर आपल्याला पुढे पाणी लागलं ना तर आपण एक्स्ट्राचं सुद्धा इथे पाणी घालू शकतो. आता इथे बघा मी दुसऱ्या जे आपले पोहे उरले होते ना त्याचं सुद्धा पाणी टाकून हे वाटून घेतलं होतं. अगदी छान स्मूथ अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते. त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्स करून घेतलं आहे. म्हणजे जे काही भांड्याला वाटण लागलं होतं ना ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघलं जातं. आता चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. 1 मिनिट भरासाठी मी छान असं हे फेटून घेतलं आहे. आणि असंच हे आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता पीठ भिजते तोपर्यंत अजून आपण एक रेसिपी पाहून घेऊया. यासोबत ना ती रेसिपी खूप जास्त अप्रतिम जाते. जर तुमच्याकडे बीट असेल ना तर आवर्जून करा. नसेल नाही केलं ना तरी चालेल. बघा इथे मी एक लहान साईजचं बीट घेतलं आहे. 2 जणांसाठी रेसिपी करते ना त्यानुसार इतकं बीट पुरेसं आहे. आता यातलं सुद्धा मी अख्खं बीट वापरणार नाही. यातलं मी अर्ध्या बीटाचाच वापर करणार आहे. पण जर तुम्हाला अख्खं बीट वापरायचं असेल ना तर तुम्ही अख्खंसुद्धा बीट घेऊ शकता कारण की पौष्टिकसुद्धा आहे. पाहू शकता इथे मी अर्ध्या बीटाचाच वापर करून घेते. आणि आता या बीटाची आपल्याला साल काढून हे बीट किसून घ्यायचं आहे. पाहू शकता बारीक किसणी असेल बारीक किसणीने किसा किंवा मग जर तुमच्याकडे जाड किसणी असेल ना तुम्ही जाड किसणीने किसलं तरी चालेल. आता जो उकडलेला बटाटा होता ना तो सुद्धा इथे बघा मी हातानेच मॅश करून घेतलेला आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने हाताने मॅशसुद्धा करून घेऊ शकता. बटाटा जर कमी शिजला असेल म्हणजे कमी उकडलेला असेल ना तर शक्यतो किसून घ्या. आणि अगदी मऊसूत असं उकडलं असेल ना तर हाताने मॅश करून घेतला ना तरी चालेल. आता तोपर्यंत आपण इथे बघा एक टोमॅटो घेऊया. टोमॅटो आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. रेसिपी अगदी डिटेलमध्ये केली आहे त्यामुळे ना थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे. पण खरं तर बनवायला गेलं ना तर ही रेसिपी अगदी झटपट बनते आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागते. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते. आणि करताना थोडीशी जास्त करा कारण की तुम्हाला सुद्धा उरणार नाही. इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी होणार आहे. मुलांच्या डब्यासाठी करा नाश्त्यासाठी करा किंवा मग जेवणामध्ये केली ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागते. पौष्टिकसुद्धा आहे आणि पोटभरीची सुद्धा नक्कीच आहे. आता बघा इथे मी सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे. एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे. अद्रक लसूण थोडंसं मी कट करून घेतलं आहे अगदी बारीक असं. तुम्ही ठेचून किंवा मग किसून घेतलं ना तरी चालेल. टोमॅटो कट करून घेतला आहे. भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कट करून घेतली आहे. कोथिंबीर या रेसिपीला आवर्जून घाला म्हणजे अजून जास्त छान अशी टेस्ट येते. आता आपलं सगळं साहित्य कट करून झालं आहे.
तोपर्यंत गॅसवरती एक पॅन तापत ठेवूया. पॅनमध्ये 1 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठरवू शकता. तेल तापलं की त्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेतलं आहे. अद्रक लसूण तेलावरती छान परतून झालं की यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे. तुम्ही सुरुवातीला कांदा थोडासा परतून नंतर टोमॅटो घातला ना तरी चालेल, पण इथे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, झटपट बनवायचं असेल ना, तर अशा पद्धतीने एकत्रित घाला. आता बघा कांदा टोमॅटो छान मऊ होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप जास्त असं परतायचं नाही आहे किंवा मग गोल्डन असं करायचं नाही आहे. फक्त थोडासा मऊ होतोपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती हा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असा कांदा टोमॅटो झालेला आहे आपला. जास्त असा करपटसुद्धा झालेला नाही आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालून घेऊया. अगदी बेसिक मसाले आहे, खूप जास्तसुद्धा मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही. अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी करत असाल ना तर लाल तिखट कमी घाला, किंवा जर मोठ्यांसाठी करत असाल तर लाल तिखट जास्त घातले ना तरी चालेल. 1 चमचा इथे मी पावभाजी मसाला घातला आहे. याने आपल्या या रेसिपीला खूप जास्त अप्रतिम चव येते. असेल तर आवर्जून घाला. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे फोडणीला. आणि आता हे मसाले तेलावरती छान परतून घेऊया. इथे बघा मसाले थोडेसे जर खाली लागत असतील किंवा तुम्हाला वाटते मसाले खाली लागतात तर अगदी थोडंसं पाणी घाला आणि मग नंतर मसाले परतून घ्या. पाहू शकता अगदी या पद्धतीने हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये बीट घालून घेऊया. बीट बघा अगदी छान लांब लांब किसून घेतलेलं आहे मी. आता बीट घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. ही रेसिपी नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. नक्की रेसिपी काय आहे ना हे तुम्हाला अजून तरी कळलं नसेल, पण पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ना नक्कीच कळणार आहे. दिसायला सुद्धा अगदी अप्रतिम दिसते आणि खायला म्हणाल ना तर अगदी बोटे चाटत राहाल. थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि 2 मिनिटासाठी एक हलकीशी वाफ काढून घेऊया. म्हणजे बीट जे आहे ना ते अगदी थोडंसं मऊसूतसुद्धा होतं. आणि बघा अगदी छान असं मिक्स झालेलं आहे बीट यामध्ये. आता जो बटाटा आपण उकळून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बटाटा छान असं यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर असेल ना त्याने सुद्धा हे तुम्ही छान असं मिक्स करू शकता. माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानेच मिक्स करत आहे. पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला छान असे हे एकजीव करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे छान मिक्स कराल ना तितकी आपली ही रेसिपी अजून जास्त छान होणार आहे. आता यामध्ये ना आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे, कारण की हे खूप जास्त घट्ट आहे ना, त्यामुळे बघा इथे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. अर्धा पेला इतपत पाणी घालून घेतलेलं आहे. खूप जास्तसुद्धा घालायचं नाही, कारण की बीट इथे आपण किसून घेतलं आहे आणि बटाटासुद्धा उकडून घेतलेला आहे. त्यामुळे हे शिजायला एक 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती ठेवलं ना तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे. पाहू शकता अगदी छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी छान असं एकजीवसुद्धा झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती तुम्हाला हे 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. याला छान वाफ बसते तोपर्यंत जे आपण सुरुवातीला पीठ ठेवलं होतं ना ते सुद्धा पाहू शकता इथे अगदी छान असं फुललेलं आहे. बघा अगदी पहिल्यापेक्षा डबल असं पीठ हे झालेलं आहे आणि छान फुललेलं सुद्धा आहे. आता हे पीठ थोडंसं मला घट्ट वाटते त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून झाल्यावरती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरने या रेसिपीला अजून छान अशी टेस्ट येते त्यामुळे आवर्जून घाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे. इथे पाहू शकता बॅटर जे आहे ना ते अगदी पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. अगदी याच पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवली ना तुमचा पदार्थ अगदी अप्रतिम होणार आहे. आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं इनो घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा नाही. पाहू शकता अर्ध्या चमच्याला सुद्धा अगदी कमी घातलं आहे, म्हणजे 2 चिमूट इतपत मी इनो घातलेला आहे. जर तुमच्याकडे इनो नसेल ना त्याऐवजी सोड्याचा वापर तुम्ही केला ना तरी चालेल. इनो घातल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळसुद्धा मिक्स करायचं नाही, फक्त अगदी इनो अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल ना इतपतच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. हा पदार्थ तुम्ही पॅनवर सुद्धा करू शकता आणि तव्यावरती सुद्धा करू शकता, कारण की अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही. इथे बघू शकता अगदी कडेपर्यंत मी इथे तेल लावून घेतलं आहे
आणि नंतर आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा 2 पाळ्या इतपत मी बॅटर यामध्ये घातलं होतं. आता सुरुवातीचा डोसा आहे ना, त्यामुळे थोडासा बबल्स कमी येतील किंवा मग थोडासा खाली वगैरे चिटकू शकतो. पण नंतरचे जे डोसे होतात ना, ते अगदी अप्रतिम होतात. 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढून आता इथे बघा पाहूया आपण. अगदी छान असा हा आपला झटपट डोसा तयार झालेला आहे. जर तुम्हाला पातळ करायचा असेल, कुरकुरीत करायचा असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त बॅटर थोडंसं जास्त पातळ करा, म्हणजे तुमचा डोसा अगदी छान असा कुरकुरीत होईल. पण इथे ना मी मऊसूत असे डोसे करते. जर मुलांच्या डब्याला द्यायचे असतील ना, तर नक्कीच अशा पद्धतीचे मऊसूत करा. थोडेसे जाड करा, म्हणजे अगदी छान मऊसूतसुद्धा राहतात आणि खायलासुद्धा अगदी छान लागतात. इथे बघा दोन्ही साईडने मी हा भाजून घेतलेला आहे. आता पुन्हा एक करून दाखवते बघा. अगदी झटपट बनतात, खूप जास्त वेळ लागत नाही. कधी कधी मुलांना डोसे खाऊशी वाटतात, तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट डोसे त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता. बघा हा सुद्धा डोसा आपण अगदी छान असा करून घेऊया. अगदी छान अशी या डोश्याला बघा बबल्स सुटले आहेत आणि खालनं सुद्धा ना खूप छान अशी जाळी पडते. पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. बघा झाकण काढल्यानंतर अगदी छान वरनंसुद्धा हा डोसा सुकलेला आहे, म्हणजेच वरनंसुद्धा हा डोसा आपला शिजलेला आहे. तुम्ही एका साईडने नुसता भाजला ना तरी चालेल, पण इथे मी दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घेणार आहे. पाहू शकता खालच्या साईडने किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि रंगसुद्धा अगदी गोल्डन असा आलेला आहे. आता याची दुसरी साईड पलटी करून घेऊया. अगदी झटपट डोसे आहे, त्यामुळे करायला सुद्धा खूप जास्त वेळ लागणार नाही आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात, पौष्टिक सुद्धा आहेत. आता हा सुद्धा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे डोसे आपण करून घेतले, तोपर्यंत जी आपली भाजी होती ना बीटाची, ती सुद्धा झालेली आहे. खरं तर या रेसिपीला ना तुम्ही म्हैसूर डोसा असं सुद्धा म्हणू शकता, कारण की जी आपण ढाब्यावरती किंवा मग ठेल्यावरती म्हैसूर डोसा खातो ना, अगदी त्याच पद्धतीने टेस्ट जाते. जर तुम्ही हा डोसा कुरकुरीत आणि क्रिस्पी केला ना, तर अगदी तशीच टेस्ट लागेल आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागेल. ही भाजीसुद्धा ना नुसती तुम्ही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त भन्नाट लागते, किंवा मग अशा पद्धतीच्या डोशाबरोबर खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त छान लागते. अगदी चमचमीत अशी आपली भाजी झालेली आहे. नक्कीच एकदा करून पहा. कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि झटपटसुद्धा तयार होणार आहे. नाश्त्यासाठी नेहमी पाहुणेरावळे आले ना, आपण पोहे उपमा करतो, पण अशा पद्धतीचा अगदी छान असा नाश्ता करून त्यांनासुद्धा खाऊ घाला. ते सुद्धा तुमचे भरभरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. इथे बघा आता एका प्लेटमध्ये आपण ही चटणी जी आहे ना, किंवा भाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, ती काढून घेऊया. ही भाजी मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता आणि अशा पद्धतीचे झटपट बनणारे डोसेसुद्धा करून द्या. मुलांना रोजच्या डब्याला चपाती भाजी देण्यापेक्षा ना असं काहीतरी वेगळं कधीतरी दिलं ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातात. बघा अगदी मऊसूत असा हा डोसा झालेला आहे आणि जाळीसुद्धा अगदी छान अशी पडलेली आहे. नक्कीच या पद्धतीचे असे इन्स्टंट डोसे करून पहा. बनवायला सुद्धा पटकनी बनतात आणि खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.